नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी एएन मराठी या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी योजना योग्य प्रकारे समजून घेतली तर भविष्यात तुमचा सिंचनाचा मोठा खर्च कमी होऊ शकतो. अनेक शेतकरी अजूनही डिझेल पंप वापरतात. काही ठिकाणी वीज असली तरी सुद्धा रात्रीच्या वेळी वीज मिळते, त्यामुळे रात्री अपरात्री शेतात जाऊन पाणी द्यावे लागते. पावसाळ्यामध्ये तर साप, विंचू किंवा इतर धोके सुद्धा असतात. अनेक वेळा वीजच येत नाही आणि पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारी कृषी पंप उपलब्ध करून देणे, जेणेकरून दिवसा सहज सिंचन करता येईल आणि विजेवरील किंवा डिझेलवर अवलंबून राहू नये. यासाठी आता मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं गरजेचं आहे. अनेक सोशल मीडिया पोस्ट किंवा व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे की 100% मोफत सौर पंप किंवा प्रत्येक शेतकऱ्याला लगेच पंप, अशा प्रकारचे दावे जात आहेत. अशा प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवू नका शेतकरी मित्रांनो. योजना ज्या राज्यात लागू आहे त्या राज्याच्या नियमानुसार हे सर्व प्रक्रिया ठरत असते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही अफवा नाही, तर योजना नेमकी काय आहे, कोणाला लाभ मिळू शकतो, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज करताना कोणत्या चुकी टाळाव्या, हे सर्व अगदी आपल्या सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही अशा महत्वाच्या सूचना सांगणार आहे ज्यांनी अनेक शेतकऱ्यांना माहिती नसतात. ती माहिती मी आता शेवटी ही पूर्ण सांगणार आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आपल्या कृषी हेल्पलाईन एएन मराठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. चला तर मग आता जाणून घेऊया प्रधानमंत्री कुसुम योजना म्हणजे नेमकं काय आहे. तर आता सर्वप्रथम कुसुम म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी नाव मोठं वाटतं असलं तरी पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर योजना शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा वापर करून शेतीसाठी वीज उपलब्ध करून देण्याची योजना आहे. आजही अनेक भागात शेतीला दिवसा वीज मिळत नाही. काही ठिकाणी वीज रात्री 2 तास येते, तर काही ठिकाणी लोड शेडिंगमुळे सिंचनात अडचणी येतात. डिझेल पंप वापरायचा तर डिझेलचा खर्च वेगळाच. या समस्येवर उपाय म्हणून सौर ऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून देण्याची संकल्पना या योजनेत आहे मित्रांनो. तर सौर पॅनल सूर्यप्रकाशातून वीज तयार करतात आणि त्या विजेवर कृषी पंप चालतो. त्यामुळे दिवसा सिंचन करणे सोपे होते आणि डिझेलचा खर्चही वाचतो. तर आता या योजनेचा उद्देश काय आहे समजून घेऊया शेतकरी मित्रांनो. आता या ठिकाणी सरकारचे उद्देश फक्त पंप देणे नाही, तर या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचन कमी खर्च व्हावा आणि त्याचबरोबर डिझेलवरील अवलंबून राहू नये आणि तसेच स्वच्छ आणि नवीकरण ऊर्जेचा वापर वाढावा. त्याचबरोबर शेती अधिक फायदेशीर व्हावी आणि त्याचबरोबर दीर्घकाळात विजेचा खर्च कमी करण्यास मदत व्हावी. म्हणून ही योजना केवळ अनुदानाची योजना नसून शेती अधिक शाश्वत करण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. तर आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की कोणते शेतकरी पात्र असू शकतात, किती HP चा पंप मिळू शकतो आणि अनुदान कसे असते आणि अर्ज करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया. आता शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रधानमंत्री कुसुम योजना म्हणजे काय आणि ही योजना का सुरू करण्यात आली आहे हे स्पष्ट भाषेमध्ये तर आता समजून घेतलंच आहे. तर आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळू शकतो. तर या ठिकाणी अनेक शेतकरी अर्ज करतात, पण पात्रतेच्या अटी पूर्ण नसल्यामुळे अर्ज पुढे जात नाही. त्यामुळे हा पूर्ण आता इथून पुढचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, नेमकं काय होत असतं. तर या ठिकाणी कोणते शेतकरी पात्र असू शकतात जाणून घेऊया. पहिल्यांदा सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, प्रधानमंत्री कुसुम योजनेचे काही नियम केंद्र सरकारचे असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या राज्यातील अधिकृत अटी नक्की तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सामान्यतः खालील प्रकारचे शेतकरी यामध्ये ऍडिशनल होऊ शकतात. तर ते कोणते आहेत तुम्ही पाहायचे. या ठिकाणी स्वतःच्या नावावर शेती असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर संयुक्त कुटुंबाची शेती असल्यास संबंधित कागदपत्रानुसार अर्ज करता येऊ शकतो. आता या ठिकाणी सिंचनासाठी
पाण्याचा स्रोत उपलब्ध असणे आवश्यक असू शकतं. उदाहरणार्थ विहीर, बोरवेल, शेततळे किंवा इतर मान्यता स्रोत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फक्त जमीन असली म्हणजे प्रत्येक अर्ज मंजूर होईल असं नाही. संबंधित विभागाकडून पडताळणी केल्यानंतरच पुढची प्रक्रिया होते. तर आता या ठिकाणी जाणून घेऊया किती HP चा सौर पंप मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे आधी विचारात घ्या. या ठिकाणी मला 3 HP मिळेल किंवा 5 HP मिळेल किंवा 7.5 HP मिळेल, याचे उत्तर तुमच्या गरजेनुसार संबंधित योजनेच्या निष्कावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर तुमची शेती कमी क्षेत्राची असेल आणि पाण्याची गरज कमी असेल तर कमी क्षमतेचा पंप योग्य ठरू शकतो. त्याचबरोबर मोठे क्षेत्र असेल तर जास्त क्षमतेच्या पंपाची आवश्यकता असते. त्यामुळे अंतिम निर्णय संबंधित विभागाच्या तांत्रिक तपासणीनुसारच घेतला जातो. आता या ठिकाणी अनुदान म्हणजे नेमकं काय? तर आता या ठिकाणी हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे बघा शेतकरी मित्रांनो. काही लोक म्हणतात संपूर्ण पंप मोफत मिळतो का? तर काही लोक म्हणतात संपूर्ण पैसे स्वतः भरावे लागतात का? तर दोन्ही गोष्टी प्रत्येक प्रकरणात बरोबर नसतात. योजनेनुसार केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आणि लाभार्थी यांचा आर्थिक सहभाग असू शकतो. मात्र अनुदानाचे प्रमाण, लाभार्थ्याचा हिस्सा आणि अंमलबजावणीची पद्धत ज्या वेळेच्या नियमानुसार राज्यानुसार बदलू शकते मित्रांनो. म्हणून सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही ठराविक टक्केवारीवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? तर आता कागदपत्राची माहिती जाणून घेऊया. सामान्यतः ही कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे आवश्यक असू शकतात. कोणती ते आता सांगतो ऐका मित्रांनो. एक म्हणजे आधार कार्ड, 2 म्हणजे 7/12 उतारा, त्याचबरोबर 8A उतारा सुद्धा, आणि त्याचबरोबर बँक पासबुक, पासपोर्ट साईज आकाराचे फोटो, मोबाईल नंबर, आवश्यक असल्यास पाण्याच्या स्रोताची माहिती सुद्धा आणि इतर कागदपत्रे संबंधित राज्याच्या सूचनानुसार द्यावी लागतात. त्याचबरोबर आता एक सल्ला सुद्धा सांगतो मित्रांनो. अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे स्कॅन करून मोबाईल मध्ये किंवा संगणकामध्ये ठेवा. त्यामुळे अर्ज भरताना वेळ वाचू शकतो. तर आता या ठिकाणी अर्ज करण्यापूर्वी कोणत्या चुका टाळायच्या हे सांगतो. तर अनेक अर्ज फक्त छोट्या छोट्या चुकांमुळे प्रलंबित राहतात. उदाहरणार्थ मोबाईल चुकीचा नंबर देणे, त्याचबरोबर बँक खात्यात चुकीची माहिती देणे, अस्पष्ट किंवा अपूर्ण कागदे असणे आणि आधार किंवा बँक खात्यातील नावात फरक असणे, तसेच चुकीचे दस्तऐवज अपलोड करणे, या छोट्या छोट्या चुकांमुळे प्रक्रिया थांबू शकते मित्रांनो. आता या ठिकाणी आपण जाणून घ्यायचं आहे प्रत्यक्षात अर्ज कसा करायचा, प्रत्येक टप्प्याटप्प्याने काय भरायचे, अर्जाची स्थिती कशी तपासायची आणि मंजुरीनंतर पुढे कोणती प्रक्रिया जाणून घ्यायची. तर यामुळे आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो. नेमकं पूर्ण प्रक्रिया, अर्ज भरण्याची प्रक्रिया कशी आहे संपूर्ण जाणून घेऊया. महत्वाचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे अर्ज कसा करायचा. कारण शेतकरी पात्र असूनही केवळ अर्जाची योग्य माहिती नसल्यामुळे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण पर्यंत काळजीपूर्वक बघा मित्रांनो. तर या ठिकाणी आता बघा, अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवा. सर्वप्रथम अर्ज सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी एक म्हणजे आधार कार्ड, 7/12 उतारा, 8A, बँक पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, आवश्यक असल्यास पाण्याचे स्रोत. अनेक शेतकरी अर्ज भरायला सुरुवात करतात आणि मध्येच कागदपत्रे नसल्यामुळे अर्ज अपूर्ण राहतो. त्यामुळे अर्धी माहिती कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचं आहे. अर्धी माहिती दिली तर अपलोडिंगला प्रॉब्लेम येतो. तर आता अर्ज कोठे करायचा सांगतो. हा अनेक जण विचारतात तो प्रश्न म्हणजे प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज संबंधित राज्याच्या अधिकृत पोर्टलवर किंवा शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत प्रक्रियेनुसार करायचा असतो. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या लिंकवर क्लिक करू नका. त्याचबरोबर सोशल मीडियावर फिरणाऱ्या बनावट वेबसाईटवर सुद्धा क्लिक करण्यापासून सावध राहा आणि तसेच नेहमी अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित विभागाकडे जाऊन माहिती संपन्न करा. तर आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल
तर आपल्या चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आता या योजनेसंबंधित संपूर्ण माहितीचा दुसरा व्हिडिओ म्हणजेच कोणत्या पोर्टलवर जाऊन फॉर्म कसा भरायचा सविस्तर कॉलम वाईज समजून सांगणार आहे. त्यामुळे समोर येणारा नवीन व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.